अनेक जण आहेत व्यासपीठावर, तर आम्ही सगळे राजकारणीच आहोत. पण मला वाटतं की एक इतिहास लातूरमध्ये घडला. या शहराने मतदार किती जागरूक असतो याच्याबद्दल मतदार अज्ञानी आहे, मतदार अंधश्रद्धा आहे, मतदार राजकीय पक्ष फुलथापाट ठेवून आपल्या बाजूने वळवतात असा समज आहे. पण त्या सगळ्या समज असलेल्या समज त्याला तडा देण्याचं काम वाघमारे यांनी केलं. वाघमारे ज्यावेळी नगराध्यक्ष पदाला उभे होते त्यावेळी 44 पैकी 40 सदस्य विलासरावचे निवडून आले. पण वाघमारे सर एकटेच नगराध्यक्षाला निवडून आले. म्हणजे लोकांनी नगरसेवक वेगळा जिंकवला आणि नगराध्यक्ष वेगळा जिंकवला. त्यामुळे की त्यांना कुठं कुणाला निवडून द्यायचं याचं भान आहे. आणि मला हे समजत नाही, कदाचित विलासरावला विचारेन मी मित्र म्हणून, की दोघांनी मिळून कारभार कसा केला हे पवार साहेबांना मलाही माहित नाही अजून. परंतु म्हणजे पहिल्यांदाच राजकारणात येऊन नगराध्यक्ष होऊन कारभार चालवणं आणि आपले बहुमत नसताना चालवणं, कारण आम्हा सगळ्यांना बहुमत असताना कारभार करण्याचा अनुभव आहे. पण बहुमत नसताना कारभार कसा करावा ह्याचा अनुभव फक्त एकाच व्यक्तीच्या गाठी, त्यांचं नाव जनार्दन वाघ. आदिवासींना रोजगार नाही, प्यायला पाणी नाही, गावाला रस्ता नाही, आणि म्हणून रोजगारासाठी सुद्धा अन्य प्रांतात जायची वेळ या भागातल्या आदिवासीवर आलेले, याला या महाराष्ट्रातच करंट सरकार जबाबदार. हा ठाणे जिल्हा मला वाटतं सगळ्या महाराष्ट्रातला मोठा जिल्हा आहे. किमान 3-4 जिल्हे एवढा तरी हा जिल्हा आहे. या जिल्ह्याचं विभाजन व्हायला हवंय, पण माननीय प्रधानमंत्र्यांचं ते काम नाही. या राज्यात पुन्हा शिवशाहीचं सरकार येणार आहे आणि शिवशाहीचं सरकार आल्यास या जिल्ह्याचं विभाजन केल्याशिवाय राहणार नाही. हे काँग्रेस आणि राष्ट्रवादी सारखं झालं. एकाला घरात दोघं सारखे राहत नाही. या राज्य म्हणाले शरद पवारांनी सांगितलं की इतकं भ्रष्ट आणि इतकं कार्यक्षम राजवट मी पाहिलीच नाही. मग निवडणुका झाल्यानंतर ह्यांच्या सोबत बसावं का नाही असा मला विचार करण्याची वेळ आली. की मी नाही म्हणत, शरदरावजी म्हणतात. विलासराव म्हणले नांदायचं असलं नाही तर नांदा नाही तर चालली हो. वाचलं का नाही? राहायचं असलं घरात राहणार तर चालते हो, बारामतीला जा. विलासरावनी सांगितलं की तुम्हाला कोणी सांगितलंय? त्यांनी सांगितलं राष्ट्रवादी काँग्रेसची जी वाढ होती ती आमच्या ताकदीवरच, आमचं राज्य म्हणून यांना लोणी मस्का मिळतो. आता कोण कोणाला लोणी लावायला आणि कोण कोणाला मस्का लावायला ते दोघांनाच माहिती. आमचं शिवसेनेचं लव आहे. आमचे मित्र पतंगराव म्हणाले की तुम्ही जन्मभर विरोधी पक्षात राहा. मला शाप देऊ लागले का उशाप देऊ लागले, पण असे मित्र असताना शत्रू शोधण्याची काहीच गरज नाही. आणि जरी पतंगराव माझ्याशी असं वागले असते तरी, कारण माझं एवढं मोठ्या मनाचा माणूस वगैरे कौतुक झाल्यामुळे मला तसं वागावंच लागतं, तरी मी म्हणणार नाही पतंगराव जन्मभर तुम्ही मंत्रीच राहा असं मी म्हणणार नाही. कारण बिचारे वनात आहेत. माझ्या सत्काराच्या निमित्ताने मुख्यमंत्र्यांना मी मागणी करतो, वनातून काढून महसुलात तरी त्यांना घातलं तर बरं होईल. तुम्हाला अनेक लोक म्हणतील बरं घेऊन जाय ना, घेऊन जा, पण पतंगरावा दिल्लीला मुळे ठेवू नका, इथेच राहा. आणि मी एकनाथराव पतंगराव म्हणले तरी परत येणार नाही. मी आता दिल्लीत गेलो आहे, जिथे यशवंतराव चव्हाण होते, वसंतदादा पाटील होते. महाराष्ट्राचा स्वाभिमान वाढावा असं दिल्लीत मी काम केल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास होता. तेव्हा माझ्या येण्याबद्दल पृथ्वीराज चव्हाणांना काळजी वाटू नये किंवा एकनाथराव दोघांनाही काळजी वाटू नये. मला एक आनंद वाटला की माझ्या सत्काराच्या निमित्ताने पतंगराव आणि पृथ्वीराज
चव्हाणांच्या मध्ये आनंदाने एकनाथराव बसले. नाहीतर असं वातावरण विधानसभेत बघायला मिळेल का? मला सांगायचं, या महाराष्ट्रामध्ये सगळ्या विरोधकाची सरकारशी ज्यांचा संघर्ष आहे त्याची वज्रमूठ मला तयार करायची. मी करू का नाही तुम्हाला विचारायला? मी करू की नाही? हे घालू का नाही? यांना घालवायचं असेल तर सगळे एक आले पाहिजे. वेळ आली. एक म्हणतात एक घडी गेली तर काहीतरी म्हणे, काय मला माहित नाही काय, एक घडी गेली तर पिढीभर सापडत नाही. बरोबर आहे. एखादी घडी गेली तर ती पिढीभर सापडत नाही. आता हे सरकार कात्रीत सापडले. यंदा त्यांना सोडलं तर पुन्हा ते सापडणार नाही. त्यामुळे ही घडी घालवायची नाही. यंदा सगळ्यांची वज्रमूठ करून ह्या सरकारला सत्तेवरून खाली खेचल्याशिवाय राहायचं नाही. आणि त्यासाठी मी शेतकरी संघटना, मी काय माझ्या मुलीच्या लग्नाला बोलवलं काय, निमंत्रण दिलं आज माझ्या अंगाने एकत्र येऊ. मला काय मान अपमान आहे त्याचा? तर त्यामुळे मी निमंत्रण दिलंय तुम्हाला. त्याला तुम्ही सकारात्मक भावनेने उत्तर दिले, याबद्दल आभारी. मला खात्री, मला विश्वास आहे की या महाराष्ट्रातले राष्ट्रवादी काँग्रेसला आणि काँग्रेसला सत्तेवरून दूर घालण्यातले ज्यांची भावना आहे ते एका झेंड्याखाली आल्याशिवाय राहणार नाही, हा माझा विश्वास. 100 दिवसात आम्ही महागाई कमी करू म्हणून आलेलं सरकार यांनी हिंदुस्थानच्या जनतेशी विश्वासघात केलेला आहे. उलट आताचं जे केंद्राचं सरकार आहे एवढं भ्रष्ट, अकार्यक्षम आणि ना करतं सरकार कुणीच पाहिलं नाही. आता प्रधानमंत्री म्हणतात आगली बारी मी नाही, मी आता प्रधानमंत्री होणार नाही. बाबा तुला करतय कोण? आता प्रधानमंत्री नरेंद्र मोदी होणार आणि 15 ऑगस्टला लाल किल्ल्यावर झेंडा फडकवणार. ही आता काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे. आणि महाराष्ट्रामध्ये उत्तर प्रदेश नंतर सर्वात जास्त जागा कुठल्या राज्याच्या येणार असतील तर त्या महाराष्ट्राच्या येणार आहेत, हे आम्हाला या ठिकाणी सांगायचं. आज या राज्यात काय, महाराष्ट्र राज्य आहे, इथं वाळू माफी आहे, इथे तेल माफी आहे, इथे भू माफी आहे, दूध माफी आहे, मटका माफी आहे. कोण जबाबदार आहे? ह्या राज्याच्या मंत्रिमंडळात 16 मंत्री दागी 16. हिंदुस्थानच्या पार्लमेंटमध्ये केंद्र सरकारने उत्तर दिले सर्वात जास्त बलात्कार आणि सर्वात जास्त गुन्हे कुठे होत असतील तर ते महाराष्ट्रात, एकेकाळी बिहार होता. ह्या आबा आणि दादानी ह्या महाराष्ट्राचा बिहार केलाय, बिहार. त्याचे ते कमिटीत काय लिहिलं माहित नाही, पण आपलं सरकार आल्यावर सिंचन घोटाळ्याची आपण एटीएस तर्फे चौकशी करणार आणि ज्यांनी महाराष्ट्राच्या तिजोरीवर तुरुंगात टाकलेला अशा लोकांना मी जेलमध्ये टाकल्याशिवाय राहणार नाही. ते बाहेरचे लोक आहेत, त्यांना त्यांच्या जिल्ह्याचा त्यांच्या विभागाचा अभिमान आहे. तुम्हाला आपला अभिमान आहे की नाही? तुम्ही गुलाम आहेत का? गुलाम असता तर त्यांना मत द्या, शेर असतात तर मला मत. वेगवेगळे विचार असताना सुद्धा सगळी, जयंतराव आहेत, सतेज पाटील आहेत, आमचे मित्र वतनराव कदम आहेत, बाकीचे तर सगळेच आहेत, माझे सहकारीच आहेत. पण आर पाटील आले असते तर बरं झालं असतं. त्यांच्या मनातही असेल, पण त्यांनी काही कारणाने तंबाखू सोडली. आता माझ्या कार्यक्रमाला येणं सुद्धा सोडलं की काय. ते आले असते तर आणखी आनंद झाला असता. परंतु ते माझ्यावर नाराज होऊन आले नसून पतंगराव परवा काहीतरी पेपरमध्ये त्याला म्हणले, त्याच्यावर नाराज होऊन ते आले नाही.
काहीतरी म्हणले मी नाही त्यांना. आणि म्हणून मी आर भेटले तर मी त्यांना सांगणार आहे, महाराष्ट्रात तंटामुक्ती करायची तेव्हा करा, पण मंत्रिमंडळात तरी तंटामुक्ती बंद करा. नाहीतर सांगली दिला तरी तंटामुक्त करा, असं मी त्यांना सांगणार आहे. आम्ही सरकारमध्ये आल्यानंतर ज्यांनी महाराष्ट्राच्या मंत्रालयातल्या भ्रष्टाचाराच्या फायली जाळल्या आणि ज्यांनी मंत्रालय जाळलं त्याला या महाराष्ट्राच्या तुरुंगात आम्ही टाकल्याशिवाय राहणार नाही. आणि उद्धवजी त्यांनी आपले 2 लोक फोडलेत. ह्या आठवड्यामध्ये मी सुद्धा राष्ट्रवादीचे 2 नेते आपल्याकडे आणल्याशिवाय राहणार नाही. जशाच तसं उत्तर देऊ, वीट का जवाब हम पत्थर से देंगे. आणि मग राष्ट्रवादी वाल्यानं तुम्हाला आमचे लोक फोडता येतात. शिवसेना भाजप कमजोर नाही. आता तर आम्ही 5 पांडव आहोत. आणि हे 5 पांडव या महाराष्ट्राच्या दुर्योधन आणि दुःशासनाला घालवल्याशिवाय राहणार नाहीत. आम्ही सरकारमध्ये आल्यानंतर ह्या इचलकरंजीचं पुन्हा मॅनचेस्टर केल्याशिवाय राहणार नाही. तुम्हाला विजेत सवलत देऊ आणि माझं त्या इंडस्ट्रीवाल्यांना पुन्हा भेट होणार नाही. त्या सगळ्या उद्योगधंद्यातल्या लोकांना मला सांगायचंय, माझी तुम्हाला विनंती, फक्त 6 महिने थांबा. फक्त 6 महिने महाराष्ट्रात विजेचे दर कमी करू, तुम्हाला इंडस्ट्रियल इस्टेट देऊ आणि माझ्या महाराष्ट्रातल्या कोणत्याही मराठी माणसाला व्यवसाय करायचा आहे त्याला इथं कोल्हापूर जिल्ह्यातच व्यवसाय करण्याची संधी आम्ही. आणि आता आराराबाद म्हणतात कि तुम्हाला हद्दपार करू. कुछ दिन के मेहमान है आराराबाद, 2-4 महिने राहिले, नीट राहा. हे मंत्री कुछ दिन के मेहमान है आराराबाद, काही दिवसाचे मेहमान आहेत, नीट राहावा. ज्यावेळी अन्याय आणि अत्याचार होतात तेव्हा शिशुपालाचे 99 अपराध झालेले असतात. म्हणून या काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे 99 अपराध झालेले आहेत. आता माझंही नाव गोपीनाथ आहे. मी सुदर्शन चक्र हातात घेऊन आलेलो आहे. याद राखा, तुम्ही तडीपार करण्याच्या भाषा कराल तर ही महाराष्ट्राची जनता तुम्हाला महाराष्ट्रातून तडीपार केल्याशिवाय राहणार नाही. आर पाटील, तुमने हमारा घी देखा है, बडगा नहीं देखा. आणि म्हणून तुम्हाला खासदार ह्याच्यासाठीच करायचंय काका की तिकडे आरची पाठ लावायची म्हणून. उगाच्या उभं केलेलं नाही, ते आपलं ठरलंय. मी सांगणार नव्हतो पब्लिकला. या 15 वर्षात कोकणचा विकास होण्याच्या ऐवजी कोकण भगात झाला. हे शरद पवार हे म्हणाले होते, कोकणचा मी कॅलिफोर्निया करेल. झाला का कोकणचा कॅलिफोर्निया? असे वादे केले होते. पवार साहेब, कुठे तुमचे वादे, कुठे तुमचे इरादे? कोकणच्या जनतेला 15 वर्षात काय दिला तुम्ही? ज्यावेळी शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी होती तेव्हा कोकण विकासावर अग्रेसर होता. आज कोकणचा विकास झालाय. त्याला कारण हे राष्ट्रवादी काँग्रेसचा आणि काँग्रेस सरकार. आणि म्हणून आम्ही ठरवलं, आम्ही वचन देतो, ज्यावेळी आम्ही सरकारमध्ये येऊ तेव्हा आम्ही कोकणचं मागासे पण दूर केल्याशिवाय राहणार नाही. आणि टोल बांधले, टोल लुटारू कुठले? तुम्हाला विचारतोय, टोल बंद व्हायला पाहिजे की नाही? शरद पवारांनी पहिला टोल जयसिंगपूरला बांधला. मी पहिला राज्याचा उद्धवजी, मी PWD मिनिस्टर होतो. मी ह्या जयसिंगपूरच्या टोलचे 5.5 कोटी रुपये कॉन्ट्रॅक्टरला दिले. मला चाल बंद कर तुझा टोल. हा टोल चालणार नाही. हे टोल नसून टोल झाड आहे. ह्यानी सगळा महाराष्ट्र लुटला. चंबळचे दरोडेखोर बदले, पण त्याच्यापेक्षा हे टोलवाले जास्त वाईट आहे. पवार साहेब म्हणाले,
40 वर्षे भाषण बांधून फिरताना प्रधानमंत्री तुम्ही दर निवडणुकीत तुमचे हे तटकरे फटकरे हे चांगले फिरताना साहेब प्रधानमंत्री होणार, याचे निम्मे येणार, त्याचे निम्मे येणार, 5-10 कमी पडणार आणि साहेबाचा मटका लागणार, साहेबाचा आकडा लागणार. लागला का कधी? आणि मग तुम्ही 40 वर्ष गुडघ्याला भाषण बांधून हिंदुस्थानचं प्रधानमंत्री होण्याचं स्वप्न बघतात. पवारसाहेब प्रधानमंत्री होणार, तुम्ही मंत्री सुद्धा होणार नाहीत. मोदी मात्र प्रधानमंत्री झाल्याशिवाय माझं वय वाढणार असं. त्यामुळं माझं काय होणार आहे माहित नाही, देवाला माहित. देवतारी त्याला कोण मारे हो, देवतारी त्याला कोण मारे. उद्या माझं काही भलं वाईट झालं तर मी मला तर मुलगा नाही परंतु माझ्या सगळ्या नातेवाईकाला सांगतो, अण्णा आहे तिथं सांगतो, तुमचं राज्य घालवल्याशिवाय मरणार नाही. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.